बोध मनासी करी पारे बोध मनासी करी पारे बोध मनासी करी पारे बोध आता होई बासावद संती सांगितले ते घेई ध्यानी मनी बाहेर तो देवा नाही त्रिभुवनी प्राणियांचे हृदयी सांगता ती ज्ञानी विवेके कान करी शोध. संत सांगतात प्रत्येक संतांचं साहित्य पहा, प्रत्येक संतांच्या ज्ञानाचा सिद्धांत पहा. देव नावाची वस्तू, भगवान नावाची वस्तू बाहेर आहे की तुमच्या देहात आहे. सच्चा भगवान तो है शरीर में, देखत नहीं गवार, माया में अंधा भया, डूब मरा संसार. आपण दुःख आलं की देवाचा धाव, देवा धाव आता संकटातून वाचव. एक महिला होती, नेहमी हरिपाठाला जात होती, सामुदायिक प्रार्थनेला जात होती आणि तिचा पती आणि एक मुलगा बाहेर काही व्यापार करण्यासाठी गेले. त्या कालावधीमध्ये 15 दिवसामध्ये त्या गावात एक भिक्षुक आला. तो भिक्षुक साधा नव्हता, संत होता, ज्याला आपण रोहिदास चांबार म्हणतो, रोहिदास महाराज, रविदास महाराज. तो नेहमी त्या गल्लीतून फिरत होता आणि भिक्षा मागत होता. आता आपणाला माहीतच आहे भिक्षा मागणाऱ्यांना आपण कसं बोलतो. तर ती बाई त्रस्तून गेली, रोजच यायचा तो भिक्षा मागण्यासाठी. तिला वाटलं रिकामे राहते रिकाम टेकडे, भिक्षा मागते, ऐत खाऊपणासारखं जीवन जगते, आम्हाला कष्ट करावं लागते. आपल्याला अभिमान येतो, त्या आपल्या देहाभिमान मोठा जागा होतो त्यावेळेस. ती बाई म्हणाल तू रोजी रोजी इथं आमच्या दरवाज्यामध्ये भीक मागासाठी येत आहे, आम्हाला तेच धंदे आहे का? तो शांतपणे म्हणाला, आई माझं जीवनच आहे भीक मागून मी जेवतो, माझा जन्मच भिकाऱ्याच्या पोटी झाला, आमचं काम आहे भीक मागणे, आलेली भीक जी आहे त्या भिकेच्या भरोशात जेवण जेवणे. त्या बाईला राग आला आणि एवढा धडधाकट माणूस आहे, तिच्यामध्ये कुभावना घुसली, जशी कुभावना मंथराच्या मनामध्ये घुसली होती. तिनं काय केलं, कणिक भिजवली, त्या कणकीमध्ये विष टाकलं आणि 2 पोळ्या करून त्या भिकाऱ्याला देऊन दिल्या. कुभावना. आपला विषय कोणता आहे? आधी भाव सार शुद्ध ती भूमिका. जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल, संतांनी दिलेल्या ज्ञानाच्या मार्गाने भक्तिमय जीवन जगायचं असेल तर आपली भावनाच फक्त बरोबर पाहिजे. लक्षात घ्या, भावना चुकली का सगळंच बिघडलं. तिनं पोळ्या दिल्या त्या भिकाऱ्यांच्या हातात, त्या भिकाऱ्यांनी आपल्या झोळीमध्ये टाकल्या. 4-2 घरं पुन्हा मागितले आणि आपल्या कुटीमध्ये गेला, झोपडीमध्ये गेला. पाहिलं म्हणे 2 दिवस राहणारं अन्न कोणतं आहे, खराब होणारं अन्न कोणतं आहे. या पोळ्या चांगल्या होत्या म्हणे, उद्या खाता येते आपल्यासाठी. म्हणून त्यांनी शिळं पात होते ते खाऊन घेतलं आणि त्या 2 पोळ्या झोळीमध्ये तशाच ठेवल्या त्या झोपडीमध्ये. कर्मधर्म संयोगाने उद्या सकाळी तिचा पती आणि तिचा पोरगा व्यापार करून आपल्या गावाकडे येत होते. थकले म्हणून त्या नाल्यावरच्या काठावर ही झोपडी होती, त्या झोपडीमध्ये आश्रय घेतला त्यांनी. आबाळ झालं, विजा कडकत होत्या, पाऊस पडत होता, म्हणून त्या झोपडीमध्ये त्यांनी मुक्काम केला. या महाराजांनी त्यांचं स्वागत केलं. या बाबा म्हणे, मानपान केला आणि रात्री वाजले होते 8. आता काही चालणं होत नव्हतं समोर. म्हणून त्या महात्म्याने काय केलं, त्या बाईने दिलेल्या त्या पोळ्या आहे, त्यांना काही माहीत नाही याच्यामध्ये विषय आहे म्हणून त्या पोळ्या त्या दोघांना खायला दिल्या. कोणाला? ज्या बाईनी पोळ्या दिल्या तिच्या पतीला आणि पोराला. त्या दोघांनी त्या पोळ्या सेवन केल्या. 2 तासात काय झालं, मरण पावले दोघं.
मरण पावल्याची बातमी आल्यानंतर ती रडायला लागली, देवा धाव आता, कसं केलं देवा, कसं केलं देवा. आपलं तसंच आहे. आपुली करणी न विचारी मनी, वाया काय ठेवणी दोष जीवा. त्या पुत्राचा आणि त्या पतीचा जीव साधूनी घेतला की आईने घेतला, बाईने घेतल्या त्या का देवानी घेतला? त्यांच्या मरणास कारणीभूत देव आहे की सरकार आहे की आई बाप आहे का तो भिकारी आहे का त्याची पत्नी आहे? तिला जे दुःख झालं पतीच्या आणि मुलांच्या मरणाचं, त्या दुःखास कारणीभूत कोण आहे? बाहेरचा करता आहे की हाय? ज्यावेळेस आपली भावना जर बिघडली, भावनेच्यामुळे अंतराला देव, म्हणून संत लिहितात धरी रे प्लस नेसा धनी सा सा नि ध प ग रे सा. धरी रे भावना अंतरी तू ऐसी, 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 भावना अंतरी तू ऐसी. सखा अविनाशी हृदयी माझ्या, सखा अविनाशी हृदयी माझ्या. सखा अविनाशी हृदयी माझ्या, सखा अविनाशी हृदयी माझ्या. सखा अविनाशी हृदयी माझ्या. सखा अविनाशी हृदयी माझ्या, हृदयी माझ्या, हृदयी माझ्या. धरी रे भावना अंतरी तू ऐसी, धरी रे भावना अंतरी तू ऐसी, धरी रे भावना अंतरी तू ऐसी. सखा अविनाशी हृदयी माझ्या. बरं वाईट जे कर्म आपल्या शरीराच्या माध्यमाने जीव करतो, तो अविनाशी देव, अविनाशी जीव, अविनाशी चेतन वस्तू आपल्या हृदयात अशी भावना प्रत्येकाची असली पाहिजे. माझ्या हृदयामध्ये असणार जे चेतन तत्व आहे, बॉडी इज द मोटर अँड सोल इज द ड्रायव्हर, या आपल्या शरीररूपी बॉडीची संचालन करणारा जो ड्रायव्हर आहे तो बाहेर नाही. लक्षात घ्या, आपण फक्त आत्मभाव तयार करतो, देहभाव तयार करतो, कर्ताभाव तयार करतो, पण व्याख्या चुकते ना आपली. आत्मभावाचा अर्थ काय? आत्मा कुठे बाहेर आहे का? नाही नाही नाही. उद्धवा मी आत्मा ज्ञानधन, माझे स्वरूप शुद्ध ज्ञान, इंद्रिया केवळ जडपण, स्वयंचलन त्या नाही. उद्धवा लक्षात घे एक गोष्ट, मी आत्मा शुद्ध ज्ञान धन. या शरीरामध्ये जो तुमचा आत्मा आहे, जीव आहे, एक चेतन वस्तू आहे, ती शुद्ध ज्ञान रूप आहेत. आणि इंद्रिय हे जड आहे. या जड इंद्रियाला, या जड शरीराकडून जे कर्म करून घेतो, तो कर्म करून घेणारी सत्ता बाहेर नाही आहे, या देहात आहे. कोणताही ड्रायव्हर बाहेर बसून काही गाडी चालवत नाही. गाडी चालवणारा ड्रायव्हरला कुठं बसावं लागते? गाडीमध्ये. ईश्वरम सर्वभूतानां तिष्ठती हृदयेषु अर्जुना. ज्या क्षणाला तुम्हाला एखादी आपत्ती येते, एखादी घटना घडते, जीवन त्रस्त होऊन जाते, दुःख येते,
त्या दुःखास, त्या समस्येस कारणीभूत त्या देहामध्ये असणारा जीवच असतो, हा संतांचा सिद्धांत लक्षात घ्या. म्हणून धरी रे भावना अंतरी तू ऐशी. त्या बाईच्या मनामध्ये कुभावना तयार झाली. त्या कुभावनेचं फळ कोणाला प्राप्त झालं? त्याच बाईला प्राप्त झालं. दुःख तिलाच भोगावं लागलं. म्हणून आधी भाव सार शुद्ध ती भूमिका, बीज आणि पिकास चिंता नाही. प्रत्येक सज्जनांनी, कोणत्याही धर्माचे, जातीचे, पंथाचे रा, कोण्याही गुरुचे शिष्य रा, सद्भक्तांनी, आई बहिणींनी आपल्या अंतकरामध्ये नेहमी सद्भावना जागी ठेवली पाहिजे. सद्भाव धरावा अंतरी, 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 सद्भाव धरावा अंतरी. देव नाही तया दुरी, देव नाही तया दुरी, देव नाही तया दुरी, देव नाही तया दुरी. सद्भाव धरावा अंतरी, सद्भाव धरावा अंतरी, सद्भाव धरावा अंतरी. सद्भाव धरावा अंतरी, देव नाही तया दुरी. जेव्हा माणसाच्या अंतरामध्ये सद्भाव जागा होतो तेव्हा तिथून होते भक्तीचा उगम. लक्षात घ्या, दयाभाव, प्रेमभाव हे सद्भावाचं अंग आहे. म्हणून संतांचा सिद्धांत आहे, जहा दया तहा भक्ती, जहा भक्ती तहा ज्ञान, जहा ज्ञान तहा धर्म, वेही संत सुजान. संत सज्जन कुणाला म्हटलं आहे? 3 गोष्टी ज्याच्या जगण्यामध्ये आहे त्याचं नाव आहे सज्जन, भक्त, उपासक, धार्मिक. अनंत महाराज शिष्य झाले 50 लोक, पण धार्मिक सगळे नाही आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये जीवन जगत असताना दया आणि प्रेमभाव आहे. दयाभाव, प्रेमभाव ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याच्या त्या अंतकरणात फक्त भक्तीचा उगम होते. भक्ती कुठे उपजत नाही. जहा दया तहा भक्ती. जिथं दया आहे तिथंच फक्त भक्ती राहते, आणि जिथं भक्ती आहे तिथंच फक्त ज्ञान तयार होते. जिथं ज्ञान आहे तिथंच फक्त स्थिर शांत जीवन जगते, आपल्या स्थिरतेमध्ये जातात. लक्षात घ्या, भावाविन भक्ती, भक्तीविन ज्ञान, ज्ञानाविन स्थान केवी पावे. ज्ञानाविन स्थान केवी पावे. कोण्या स्थानी? मगास मी म्हटलं, जन्म व्हायच्या अगोदर तू ब्राह्मणही नव्हता, तू बंजारीही नव्हता, तू राक्षसही नव्हता, तू मोहितकारही नव्हता, तुझा कोणता देवही नव्हता. जिथून आला तेव्हा आला इकडे सगळे नाते गोते जमा केले, देवधर्म जमा केले. नात्या गोत्यासाठी, देवधर्मासाठी पुरं आयुष्य वेचून टाकलं आणि पुन्हा चालला गेला. संत म्हणतात तसं करू नका. तू का म्हणे ठाया ठाया, 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 तू का म्हणे ठाया. गाई आपुले आलिया, गाई आपुले आलिया, गाई आपुले आलिया, गाई आपुले आलिया, तुका म्हणे ठाया ठाया, तुका म्हणे ठाया ठाया, तुका म्हणे ठाया. तुका म्हणे ठाया जाई आपुले आलिया. स्थान म्हणजे कोणतं प्राप्त करायचं आपल्याला? आईच्या गर्भातून ज्यावेळेस हा जीव आला त्यावेळेस हा जीव स्वतंत्र होता की परतंत्र होता? स्वतंत्र होता. लक्षात घ्या,
त्याच्या डोक्यात नातं गोतं नव्हतं, त्याच्या डोक्यात देहभाव नव्हता. म्हणून देहसुख, देहविषय अनुमान सुख, देहभाव, देहध्यासा संबंधित वस्तू प्राणी पदार्थांचा मोह दुःखास कारणीभूत आहे. दुसरा आहे विषयसुख प्राप्तीची कामना. आणि तिसरा आहे देवी देवता पुण्य स्वर्ग मोक्ष प्राप्तीची कल्पना. या तीन गोष्टी जोपर्यंत जीवनामध्ये राहते तोपर्यंत किती देवाची भक्ती करा, जीवनातलं दुःख निघून जात नाही. जीवनातलं दुःख जर निघून जायचं असेल, सत्संग भक्ती ज्ञान से त्रयतापहरणे केली. सत्संग आणि भक्ती आणि ज्ञानाच्या साधनेंनी देहभाव जाळा, आत्मभाव जाळा. आत्मा कुठे बाहेर आहे, आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे असं जे कथन आपल्या ग्रंथामध्ये आलेलं आहे ते कथन निरीक्षण परीक्षण करा त्याचं. आत्मा जीव, आत्मा परमात्मा दोन्ही एक, जीव परमात्मा दोन्ही एक. ऐसे जानने या नाव ज्ञान देख, ऐक्य भोगणे परमात्म सुख, विज्ञान सम्यक या नावे. आपल्या शरीरातला जीव, आत्मा आणि परमात्मा दोन नाही असं संतांचं कथन आहे. आपण दोन मानतो, तुकड्या म्हणे दोन खोटे आणि एक खरे गोमटे. आपण जे आपल्या जीवा वेगळा कुठेतरी अस्तित्व आहे, कर्ता आहे, देव आहे, ब्रह्मा ईश्वर आहे असं जे मानतो, असा भाव जो पंथ आहे तिथपर्यंत आधी भाव सार शुद्ध ती भूमिका, हा भाव आपण बदलवला पाहिजे. आत्मभाव स्वभाव तयार केला पाहिजे. जीव होता स्वतंत्र, परिकर्मे झाला परतंत्र, एवढे कर्माचे चरित्र विचित्र आणि बाधक. जशी ती स्त्री, तिच्या मनामध्ये जे वाईट भावना तयार झाली नसती, ते तिचा पुत्र आणि पती मरण्याचा जो शोक आहे, दुःख आहे, तिला प्राप्त झालं नसतं. असा प्रत्येक क्षणी आपण जीवन जगत असताना आपल्या कर्माचा कुठेतरी बिघाड होते, आपल्या वचनांचा, आपल्या विचारांचा कुठेतरी बिघाड होते. बिघाड झालेल्या वचनांनी, बिघाड झालेल्या मनांनी, बिघाड झालेल्या देहपोषणांच्या प्रयत्नांनी जर आपण जीवन जगायला लागलो, तिथं दुःखाची उपज होते. लक्षात घ्या, संत सज्जन दुःखापासून वाचले. म्हणून भक्तीचा आधार घेऊन अंतरी, भक्तीचा आधार घेऊन अंतरी, भक्तीचा आधार घेऊन अंतरी, भक्तीचा आधार घेऊन अंतरी, भक्तीचा आधार घेऊन ज्ञानरूपकारी हृदय सारे, ज्ञानरूपकारी हृदय सारे. भक्तीचा आधार घेऊन अंतरी, भक्तीचा आधार घेऊन अंतरी, भक्तीचा आधार घेऊन अंतरी. संतांनी आपल्याला सजग केला आहे.
जे जे प्रत्येक क्षणाला दैनंदिन जीवनामध्ये आपण जे कर्म करतो, बोलतो, चालतो, खातो, घेतो, बसतो, उठतो, संबंध राखतो, व्यवहार करतो, त्या प्रत्येक क्षणाला भक्तांनी, उपासकांनी, धार्मिक लोकांनी, सज्जन लोकांनी प्रत्येक क्षणाला जे आपल्या हातून काया वाचा मने कर्म होतात, त्या कर्माच्या प्रथम रंभी म्हणजे कर्मारंभी ज्ञानाचा आधार घेतला, भक्तीचा आधार घेतला पाहिजे. भक्तीचा आधार घेऊन अंतरी, आत्ताच आपण बोललो, भक्तीचा आधार म्हणजे जिथं दया आहे तिथं भक्ती आहे, जिथे निर्दय आहे तिथं भक्ती नाही. निर्दयता ज्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये ज्या क्षणाला येते त्यावेळेस भक्तीचं काम नाही होतं, भक्तीच होते. लक्षात घ्या. कुणाला लुटणं, कुणाचं शोषण करणं, अत्याचार करणं, भ्रष्टाचार करणं, हे जे आपल्या समाजामध्ये ज्या ज्या काही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे, नाना जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये. मगाच मी बोललो, भ्रष्टाचार करणारे लोक आमची निंदन करणारी बाई आहे का, डवरण करणारा माणूस आहे का? आपले शिकलेले लोक आपण भ्रष्टाचार करत आहो ना. ज्यावेळेस आपल्या हातून भ्रष्टाचार होते, बलात्कार होते, अत्याचार होते, त्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये खरोखरच मनोमन विचार करा, आपल्या अंतकरणात भक्ती राहते का? नाही नाही नाही. भक्तीनं भारावलेलं मन कुकर्म करू शकत नाही. भक्तीचा पाझर असलेला मनुष्य निर्दयतेनं वागू शकत नाही. लक्षात घ्या. दयेने माणूस हा घडतो, दयेने माणूस हा घडतो, निर्दयतेचे कठोर वर्तन, निर्दयतेचे कठोर वर्तन राक्षस हो ठरतो, दयेने माणूस हा घडतो, दयेने माणूस हा घडतो, दयेने माणूस हा घडतो. प्रत्येक सज्जनांनी कुठेही बाहेर पाहू नका. लक्षात घ्या. अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था, त्यागावी सर्वता बैरंगी. शिष्य कोणाचेही राहा, भक्त कोणाचेही राहा, कोणत्याही जाती धर्माचे राहा, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकांनी परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना जर आपल्या जीवनामध्ये कोणत्या वाईट घटना घडू नये, वाईट समस्या तयार होऊ नये, दुःख येऊ नये, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपली जी वृत्ती आहे ती अंतर्मुख केली पाहिजे. अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था. असं मनामध्ये येऊ देऊ नका, भगवंत आहे पाहून येईल, तो आहे करता सारता. अरे तो करता सारता कसा राहील राजे हो? गाडीमध्ये बसणार जो ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरच्या हातात गाडी चालवणं राहते का बाहेरच्या हातात राहते? तुम्ही म्हणा मग संत देव विनाकारणच आहे. नाही, संत देव विनाकारण कसे राहील राजो? त्यांनी प्रेरणा दिली, गाडी कशी चालवायची हे प्रेरणा दिली त्यांनी. सुखाचा मार्ग कोणता आणि दुःखाचा मार्ग ते सांगितलं त्यांनी. श्रीराम प्रभू आणि सीतामाय. वेळ बराच झाला, उदाहरण घेऊ का नको? 10 वाजून गेले. असो, आटोपत घेतो. सीतामाय आणि श्रीराम प्रभू जंगलामध्ये होते. काही दिवस चालले गेले आणि सीतामाय 4 झाले, 8 दिवस झाले, तिला झोपच येत नव्हती. श्रीराम प्रभू म्हणाले, सीते मी पाहतो 8 दिवस झाले ती झोपून नाही राहिली, का कारण आहे? सीता म्हणे, कारण काय राहणार आहे? माझं कर्म मला कारणीभूत आहे. मी जनक राजाची पोरगी वय, दशरथ राजाची सून वय, काही भिकारीची पोरगी वय का? तरी पण मला जंगलात यावं लागलं. खूप पश्चाताप होत आहे मला. श्रीराम प्रभू म्हणाले, माणसाच्या जीवनात पश्चाताप कोणाला येतात? जो संतांच्या वचनाशी विन्मुख राहते त्याला. लक्षात घ्या. सोच बिना समझे यदि जल्दीबाजी धाय, काम बिगाडे आपना और जग में होत हशाय. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक जर केली नाही, घाईघाईने निर्णय घेतले, मनोवृत्तीच्या आहारी जर आपण गेलो तर आपलं काम बिघडून जाईल, जगामध्ये आपला हसा होईल, पश्चातापाची वेळ येईल. म्हणून उद्धवा जेथ अनुताप नाही तेथे माझी प्राप्ती नव्हे काही. माणसाच्या जीवनामध्ये अनुताप असला पाहिजे.
पूर्वारंभीस कर्म करतानाच भक्तीचा आधार घेतला पाहिजे. भक्तीचा आधार घेणाऱ्या माणसामध्ये निर्दयता नसते. भक्तीचा आधार घेऊन जीवन जगणारे माणसं दयावान असतात. मग दया ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे, ज्या क्षणाला दया आहे त्या क्षणाला होणारं कर्म जे आहे ते कर्म पश्चाताप करून देणार होत नाही, दुःख येणार नाही होत. लक्षात घ्या. म्हणून आपल्या देहाचा चालक जो आहे, संचालक आहे, तो आपल्या देहामध्ये आहे, बाहेर नाही. हे पक्क लक्षात घ्या. जोपर्यंत बाहेर तुम्ही चालक आहात, करता आहे असं समजाल, तोपर्यंत आपले कर्म बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भावाविन भक्ती, भक्तीविन ज्ञान, ज्ञानाविन स्थान केवी पाय. हा सद्भाव अंतःकरणामध्ये जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये जीवन जगत असताना, आता सद्भावच आहे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात, आता काही कुभाव नाही आहे. इथून घरी गेल्यावर माणसाची वृत्ती लोभाकडे धावते, मोहाकडे धावते, राजकारणात जाते. नाही, तिथं कुभाव तयार होते, वैरभाव तयार होते, मैत्रीभाव राहत नाही, द्वेषभाव तयार होते, प्रेमभाव राहत नाही. मग ज्या क्षणाला आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव जागा राहत नाही, दयाभाव जागा राहत नाही, वैरभाव द्वेषभाव ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये राहते, त्यावेळेस माणसाच्या हातून कळत नकळत कुकर्म होते. आणि कुकर्म झालं की मग जीवन पश्चातापयुक्त होते. म्हणून एक विषय याच्यामध्ये संतांनी, असं राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे, तर जर तुम्हाला भक्तिमय जीवन जगाचं असेल, जिवंत प्राणी जितुके देही, काया वाचा पीडा न होई, मनी दोषण विकार काही नाही, हाची मार्ग असे भक्तीचा, भक्ती मार्ग खरा जीवनांचा, परिठाव घ्या अर्थांचा, भक्ती मार्ग खरा जीवनांचा. जिवंत प्राणी जितुके देही, काया वाचा पीडा न होई, मनी दोष अन विकार नाही, हाची मार्ग असे भक्तीचा, भक्ती मार्ग खरा जीवनांचा. भक्ती मार्ग म्हणजे काय आहे? भक्ती मार्ग खरा जीवनांचा, परिठाव घ्या अर्थांचा. व्रत एकादशी करणं, भजन पूजन करणं, पाठपूजा करणं, दानधर्म करणं, व्रतवैकल्य करणं, तप तीर्थाटन करणं, हा भक्तीचा मार्ग नव्हे. लक्षात घ्या. हे भक्ती मार्गाचे साधन वय. साधन मार्गामध्ये अंतर आहे. आता हे आम्ही भजनाचं साधन इथं सामुग्री जमा केली या स्टेजवर, पेटी आहे, तबला आहे, गाणारे आहे, फक्त साधन आणून ठेवले, झालं का भजन? नाही नाही नाही, हे भजनाची साधन वय. या साधनांच्या माध्यमाने भजन करायचं आहे. त्या प्रकारे व्रतवैकल्य, उपास तपास, पाठपूजा, भजन पूजन, उपदेश घेणं, ग्रंथ वाचणं वाईट नाही, पण हे साधन वय एवढ्यावरच जमत नाही. या साधनाचा सदुपयोग करावा लागते आणि त्या सदुपयोगासाठी आपल्या जीवनामध्ये भक्तीचा आधार पाहिजे. भक्तीचा आधार घेऊन जीवन जगलो का निर्दयतेचं काम होत नाही. निर्दयतेचं काम झालं नाही की दुःखात जीवनामध्ये दुःख येत नाही. म्हणून भावाविन भक्ती, भक्तीविन ज्ञान, ज्ञानाविन स्थान केवी पावे. आपल्याला जर स्थिर शांत जीवन जगायचं असेल, या जीवाचं हित करायचं असेल, आपल्या जगण्यामध्ये स्वतःच्या आणि दुसऱ्याला समाधान प्राप्त करून द्यायचं असेल, तर अगोदर आपल्या अंतर्मध्ये सदाचार, सद्भाव तयार करा, प्रेमभाव तयार करा. आणि सद्भाव आणि प्रेमभाव तयार झाला की त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक क्षणाला जीवन जगत असताना भक्तीचा आधार असतो. भक्तीचा आधार जगण्यामध्ये असला की त्याचं सगळं जीवन ज्ञानमय होते, गुणमय होते. लक्षात घ्या, दोषमय होत नाही. दोषमय जीवनच फक्त दुःखाला निर्माण करते. दुःखाची उपज आहे दोषमय जीवन जगण्यात.